नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। अभी गनीमत है सब्र मेरा, अभी लबालब भरा नहीं हूँ। वो मुझे मुर्दा समझ रहा है, उसे कहो मैं अभी मरा नहीं हूँ। है आदत उसे डराने की, है आदत उसे डराने की, उसे कहो मैं अभी डरा नहीं हूँ। एक दुःखानंतर एक सुख असतं आणि एक रात्रीनंतर एक सकाळ असते। आपली सकाळ आपल्या समोर बसलेले मित्रांनो, ही सकाळ उद्या आपल्याला 13 तारखेला दाखवायची। या हल्ल्याचं प्रत्युत्तर आपण 13 तारखेला द्यायचं संयमाने तुमच्या वोटिंग मधून। एवढंच बोलतो थांबतो। जय भीम। धन्यवाद। यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल भैया कोळगे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। जय भीम। माझा सर्व वेळ तैयब सर और सुजात दादा के लिए। जय भीम। धन्यवाद भैया। यानंतर स्टार प्रचारक ज्यांच्यामध्ये एक वेगळी जादू आहे प्रचाराची, असे तैयब जफर भाई यांना विनंती आहे की आपण उपस्थितांना मार्गदर्शन करायचं आहे। टाळ्या। आदाब। जय भीम। शिरडी के लोग हो और आवाज इतनी सी हो तो ऐसा लग नहीं रहा कि हम लोकसभा के चुनाव में हैं। जय भीम। ये बात हुई। मंच पर बैठे हुए आदरणीय सुजात दादा अंबेडकर, शिरडी लोकसभा से अधिकृत उम्मीदवार उत्कर्षताई, वंचित बहुजन आघाड़ी के तमाम जिम्मेदारान, ओहदेदारान और मेरे सामने बैठे हुए बदलाव को पसंद करने वाले क्रांतिकारी लोग। क्रांतिकारियों के बीच में ही क्रांति की बात हो सकती है, क्योंकि किसी ने क्या खूब कहा है, गिरते हैं शहसवार ही मैदान जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले। तो हम इस वक्त वंचित बहुजन आघाड़ी की जानिब से लोकसभा के मैदान जंग में है और बाड़ा साहब ने अलग अलग जगहों पर अपने सिपे सालार उतारे हैं, अपने उम्मीदवार उतारे हैं। और किस लिए उतारे हैं? ताकि दलित, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी के हालात बदले। इस भारत देश में 60 से 70% वो लोग हैं जो गरीब कहलाते हैं, जो सबसे ज्यादा तकालीफ उठाते हैं, जो इस देश के अंदर छोटे से छोटा काम करते हैं, जो इस देश के अंदर हर वो काम करते हैं जिस काम को करने से लोग दूर हट जाते हैं। उन्हीं लोगों को दलित, मुस्लिम कहा जाता है। और उन्हीं दलित, मुस्लिम के साथ दिक्कत ये होती है कि काम इन्हीं से लिए जाएंगे, लेकिन इनको जो है तो ओहदे नहीं दिए जाएंगे, इनको सरकारी नौकरियां नहीं दी जाएंगी, इनको उम्मीदवारियां नहीं दी जाएगी। आप देख रहे हैं पिछले 70 सालों में अलग अलग पक्षों ने मुसलमानों को और दलितों को वोट बैंक बनाकर रखा, और जब वो मुसलमानों को और दलितों को उम्मीदवारी देने की बात आई, जब उनकी नुमाइंदगी करने की बात आई, तो कहीं भी एक भी उम्मीदवारी देने की हिम्मत न कर सके। ऐसे हालात के अंदर, ऐसे मामलात के अंदर एकमात्र नेता आदरणीय बाड़ा साहब अंबेडकर है। जब वो वंचित बहुजन आघाड़ी की उम्मीदवारों की सूची निकालते हैं तो आप उस सूची में देखेंगे कि उसमें मुसलमान भी है, एससी भी है, एसटी भी है, लिंगायत भी है, जैन भी है, मराठा भी है, यहां तक के ब्राह्मण भी है। जिन्होंने हमारे हक छीने, जिन्होंने हमारे हकों को पामाल किया, आदरणीय बाड़ा साहब ने उनको भी हक दिया। क्यों दिया? क्योंकि बाबा साहब ने जब लड़कर हमको हक दिलाने की बात की, और जब बाबा साहब के पास संविधान लिखने की बात आई, तो बाबा साहब ने भी उन तमाम को हक दिए जिन्होंने कई 100 सालों तक हमारे हक को दबा कर रखा। अगर हम चाहते हैं हमारी ये सोच आगे बढ़े,
अगर हम चाहते हैं कि हमारे ये सोच आगे बढ़नी चाहिए, तो हमको चाहिए कि हमारे सोच के, हमारी विचारधारा के उम्मीदवार लोकसभा में जाए। और ये मौका 5 साल में एक बार आता है। अगर तुम चाहते हो हालात बदले, अगर तुम चाहते हो तुम्हारे बच्चे अच्छा एजुकेशन हासिल करे, अगर तुम चाहते हो तुम्हारे शहरों की हालात बदले, तुम्हारे बच्चे परमानेंट सरकारी नौकरी पाए, ना कि 4 साल के अंदर निकाल दिए जाए, और तुम चाहते हो कि तुम्हारे जो लोग 35 साल सरकार में नौकरी कर चुके, उनके बाद उनको पेंशन भी मिले, तो तुमको चाहिए कि तुम्हारे ज़हनियत का, तुम्हारे साथ रहने वाला एक उम्मीदवार चुनकर लोकसभा भेजे, ताकि तुम्हारे ये तमाम मसाइल तुम्हारा उम्मीदवार लोकसभा में उठा सके। महिलाओं के सिलसिले में महिला सशक्तिकरण की बात होती है, लेकिन महिलाओं को आगे आने नहीं दिया जाता। महिलाओं को अगर मौजूदा हुकूमत ने कुछ ओहदे दे भी दिए हैं, तो सिर्फ इसलिए लोगों को बताने के लिए, लेकिन उस महिला का ओहदा डमी ओहदा है। जब तक कि खुद प्रधानमंत्री ना कह दे कि ये करना है और ये नहीं करना है, लेकिन आपका अपना पक्ष है, आपका अपना नेता है आदरणीय बाला साहब, वो इस महाराष्ट्र की बागडोर एक महिला के हाथ में देते हैं, फ्री हैंड देते हैं। उसी महिला की दस्तखत पे पूरे 48 सीटों का फैसला हुआ है। और इस शिरडी को भी जब उम्मीदवार देने की बात आई, तो बाला साहब ने यहां भी एक महिला को दिया और आपको बताया महिला शक्ति क्या होती है। इतिहास में अंग्रेजों से लड़ने के लिए एक झांसी की रानी थी, आज काले अंग्रेजों से लड़ने के लिए तुम्हारे पास शिरडी की रानी है। अब भी ना जागे तो फिर पछताना पड़ेगा। नींद से बेदार होने की जरूरत है और ये समझने की जरूरत है कि किसके साथ खड़े रहना है, और अगर हम सही लोगों के साथ नहीं खड़े रहे तो हमारा नुकसान क्या होगा। मैं खास बात मुसलमानों से कहना चाहता हूं कि पहले तालीम से तुम मोड़ दिए जाओगे, फिर किसी जुर्म से तुम जोड़ दिए जाओगे। अपने हाथों की जंजीर बनाकर निकलो, वरना धागे की तरह तोड़ दिए जाओगे। इस बार ये हाथों की जंजीर बनानी है और आने वाली 13 तारीख को अपने करीबी पोलिंग बूथ पर जाकर अगर कोई बटन दबाना है तो उस बटन के आगे निशानी प्रेशर कुकर होनी चाहिए, उम्मीदवार उत्कर्षताई होनी चाहिए, पार्टी वंचित बहुजन आघाड़ी होनी चाहिए और तुम्हारी नुमाइंदगी लोकसभा में होगी। अगर इतना कर लिए तो मैं 4-5 दिन पहले आके गया तो मैं बहुत सारी चीजें भूल गया। मुझे याद दिलाओ ताकि मैं अपनी जगह जाकर बैठूं। मुझे पहली चीज ये याद दिलाओ कि उत्कर्षताई का बटन नंबर क्या है। सुने नहीं आया, क्या है, निशानी क्या है, पार्टी कौन सी और उम्मीदवार कौन। ये बात शिरडी के हर घर में जाना चाहिए कि नहीं जाना चाहिए। कौन पहुंचाएगा। अभी से लगो, वो ज्यादा प्रचार को टाइम बचा नहीं है, अभी से लगना होगा, अभी से भिड़ना होगा, तब जाकर इस शहर के अंदर जो पुरानी एक घसी पिटी इमारतें काम कर रही है उसको हटाकर एक नवी इमारत बनाने का टाइम है। इतना कहता हूं और जाते जाते 2 पंक्तियां उत्कर्षताई को सुनाकर अपनी जगह लेता हूं कि अगर मोहब्बत का इम्कान होता तो घर में मीर का दीवान होता, गर ना आते तुम्हारी महफिल में, सोचते बहुत नुकसान होता। बहुत बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज, जय भीम। धन्यवाद सर। यानंतर ज्यांनी गेल्या 8 दिवसापासून ताईंच्या प्रचारामध्ये एक अग्रेसर भूमिका घेतली, या जिल्ह्याचे जे निरीक्षक आहेत सुरेशजी शेळके सर यांना विनंती राहील की आपण मार्गदर्शन करावं। युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर
वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या या पक्षाच्या वतीनं शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षताई रूपवते यांच्या आज प्रचारार्थ ही ऐतिहासिक सभा, या सभेसाठी दस्तूरखुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू सुजात आंबेडकर आलेले आहेत. स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया. पहिल्यांदा मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु इथं तमाम जाती धर्माचे आपण आहोत आणि वंचित बहुजन आघाडी हा सर्वांचा पक्ष आहे. जे जे घटक उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, बहिष्कृत आहेत, ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, अशा सर्वांचा हा पक्ष आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी या सर्वांना सोबत घेऊन ही लढाई या प्रस्थापितांविरुद्ध लढण्याचा संकल्प केला आहे. म्हणून आजच्या सभेचा टायटल आहे विजयी संकल्प सभा. आणि मित्रांनो, मला एक खास सांगायचं आहे, इथले प्रस्थापित तुमच्या आमच्यात अनेक मतभेद निर्माण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाचं नाव मालोजी होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचं नाव मालोजी होतं. हे नातं तेव्हापासूनच चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे वंशज आज ज्या पद्धतीने इथल्या तुमच्या आमच्यासाठी लढत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ज्या पद्धतीने लढले, ते नातं एकदा आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतो. जसं की छत्रपती शाहू महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं होतं, त्याच नंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि इथले महाराज छत्रपती शाहू महाराज, तसेच या निमित्तानं त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. हे त्याचं नातं आहे मित्रांनो. आणि आज मला एक इतका हर्ष झाला आहे, मी बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात नव्हतो, मला ते माझी खंत आहे, पण आज मागे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि आज त्यांचेच नातू, त्यांचेच वारसदार तुमच्या आमच्या साक्षीनं बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण करत होते. हा ऐतिहासिक क्षण तुमच्या आमच्या जीवनातला आम्ही कधी विसरू शकत नाहीत मित्रांनो. कारण जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, तेव्हा आंबेडकर हे नेतृत्व पुढे आलेलं आहे आणि सर्वांना न्याय दिलेला आहे. जेव्हा मराठा क्रांती मोर्चे निघाले होते, तेव्हा प्रतिमोर्चे न काढण्याचं आवाहन बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं आणि सर्वांनी शांततेचं आवाहन केलं. इतकंच नाही तर या पूर्ण भीमा कोरेगाव नंतर जी दंगल उसळली, तिथेही बाळासाहेब आंबेडकरांनी आवाज दिला आणि कधी नव्हे तो उत्स्फूर्त प्रतिसाद इथल्या सर्व जनतेने दिला. मित्रांनो, आपल्याला एवढंच आठवण ठेवायची आहे की उत्कर्षाताई यांचाही परिवार बाबासाहेब आंबेडकरांपासून हा कार्य करत आहे. आणि आज गरज आहे ती उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतो आहे, शिर्डी लोकसभेकडे, की उत्कर्षाताईच्या रूपानं आम्हाला उद्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आहे मित्रांनो, त्याची भेट म्हणून आम्हाला उत्कर्षाताईची जी विजयाची जी भेट आहे ती आम्हाला द्यायची आहे. आणि त्यासाठी 13 तारखेला या प्रेशर कुकरवर आपण बटन दाबायचं आहे. आणि एवढंच सांगतो, भीमसूर्याच्या प्रकाश वाटेनं आपल्याला संसद गाठायची आहे, वंचितचा झेंडा फडकवायचा आहे. यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ताई, तुमचा विजय त्याच दिवशी झाला होता ज्या दिवशी तुम्ही राजगुरामध्ये पाऊल ठेवलं, त्याच दिवशी तुमचा विजय हा निश्चित झालेला होता, हे लक्षात ठेवा. यानंतर उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड. सर्व आदर्श विचारांच्या महामानवांना सर्वप्रथम अभिवादन करतो. या ठिकाणी आज उत्कर्षाताई रूपवते यांची प्रचार सभाच्या निमित्तानेही सत्ता संपादन सभा या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी संबोधन करताना उपस्थित असलेले आपले सुजातदादा आंबेडकर आणि स्वतः पिंकीताई शेख आणि आपल्या रूपवतेताई आपल्या सगळ्यांना संबोधित करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष शिर्डी मतदारसंघामध्ये लागलेलं आहे. ते यासाठी काय शिर्डी मतदारसंघ यावेळेस काहीतरी परिवर्तन करतोय का? परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. या ठिकाणी याच्या अगोदर प्रत्येक जण 10-10 वर्षे सत्ता बघून गेले, पण या शिर्डी मतदारसंघाचा विकास झालेला नाही. आणि या शिर्डीच्या लोकांनी एकत्र येऊन, जनमानसांना एकत्र येऊन उत्कर्ष रूपवतेताईंना उभं केलेलं आहे. आणि म्हणून उत्तर महाराष्ट्र सगळं लक्ष या लोकसभेच्या शिर्डीच्या निवडणुकीमध्ये लागलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी माहिती रोज जाते आहे, वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी उत्कर्षाताईंचा फार जोर आहे. आपण सर्व खूप मेहनत घेत आहात, याचा आम्हाला सगळा अभिमान आहे. आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली, ही अशीच मेहनत कायम ठेवा
आणि उत्कर्षताईला उत्कर्ष करण्यासाठी निवडून द्या आणि 4 नंबरच्या बटनवर आपण त्या दिवशी बटन दाबून त्यांना विजयी करा एवढंच आवाहन करतो आणि उरलेला वेळ मी पुढील रित्यासाठी ठेवतो. जय भीम. आपल्याकडे वेळ कमी आहे, आपल्याला दादांना ऐकायचं आहे आणि म्हणून यानंतर राज्याच्या उपाध्यक्षा सन्माननीय दिशाताई शेख आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. मी अजिबात सुजातदादा आणि तुमच्यामधला व्यत्यय होणार नाही. खूप कमी शब्दामध्ये बोलणार आहे मी. जय भीम. मी नेहमी भाषणात सांगते, मी कानानं जरा बहिरी, मला कमी ऐकू येतं. जय भीम. एक गाणं आहे, त्या गाण्याची शेवटची ओळ तुम्ही म्हणायची. तुम्ही किती हिलावा शक्ती, तुम्ही कितीही करा हो हल्ला, काय उत्कर्षाताईच्या गाडीवर फेकलेला दगड हा जर तुमच्या काळजात रुतला नसल तर अवघड आहे. हा दगड आपल्या घरावर मारलेला दगड आहे. हा दगड आपल्या आया बहिणीच्या आबरूवर मारलेला दगड आहे. हा दगड आंबेडकरी, वंचित, बहुजन, अल्पसंख्याक समुदायाच्या इज्जतीवर मारलेला दगड आहे. आणि हा दगड आम्ही तुमच्या डोक्यात फिरून घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला राजकीय रक्तभंबाळ करून सोडू, तुम्हाला तुमची लायकी दाखवू, इथं तुमच्या चौऱ्यांचा चौरंग केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बसणार का? मग निशाणी काय? मतदानाला जाताना आपल्यासोबत आपल्या शेजारचे 4 घेऊन जायचे आणि मतदान करून बाहेर आणायचे. बूथवर कोणी नव्हतं, होतं, आमच्याकडे गाडी फिरली नाही, माणसं आले नाही. तुम्हाला सांगू, अजून एक गाणं आहे आपल्यातली लय शहाणे, घर का बेदी लंका धाय, नाही का? ते गाणं मला आता आठवणं, पण ते लक्षात ठेवा. जे आपल्यातले आहेत ना पाकिट मार, त्यांना सांगायचं, भाऊ तू तुझ्या घरी राह आणि तुला मिळालेलं पाकिट तुझ्या लेकरा बाळासंग खाय. आमची लढाई आत्मसन्मानाची आहे, स्वाभिमानाची आहे, अभिमानाची आहे. बाळासाहेबांचं उद्या वाढदिवस आहे. मी आता फेसबुकला पोस्ट टाकली आहे. बाळासाहेब माझ्यासारख्या कित्येक पॉलिटिकल अनाथ लोकांचे आईबाप आहेत, ज्यांना राजकीय वारसा नाही, ज्यांना राजकीय आवाज नाही. त्या सगळ्यांचा आवाज वंचित बहुजन आघाडी आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर आहे. या गावामध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायानंतर पोलीस कंप्लेंट होत नाही. पोलीस कंप्लेंट होत नाही. इथले मुसलमान आज इथे किती आलेत माहित नाही मला, पण हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवा. जर उत्कर्षाताई तुमचा आवाज झाल्या तर तुमचा आवाज दाबायची हिम्मत इथं कोणाच्या मायच्या लालामध्ये नाहीये. सगळे अवकाशात राहतील. अरे एक मला जेंडर बायस बोलायला आवडत नाही, म्हणजे मी लई सांभाळून बोलते, बाई पुरुष अशी तुलना करायला आवडत नाही. पण तरी एका काकणाने, काकण म्हणजे बांगडी, एका बांगडीनी तुम्हाला 15 दिवसात पाणी पाजले. तुमच्या हातापायाला गोळे आलेत, तुमचं डोकं सटकले, तुम्ही कुठं बॅनर फाडायले, तुम्ही कुठं दगड मारायले, येडावले, तुम्ही येडावले, भंडावले. एक लक्षात ठेवा माझ्या आया बहिणींनो, 3,500 बायकांचा संसार वेशीला टांगणाऱ्या माणसाला भाजपानं खासदारकीचं तिकीट दिलं होतं, तो पळून गेला. आता 3,500 बायकांचं लैंगिक शोषण करून त्यांचे व्हिडिओ बनवून ते एका पेन ड्राईव्ह मध्ये ठेवले आणि आता त्या बायकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही. त्या बिचाऱ्यांचं एक ते शोषण झालं, वरतून संसार खराब. आज जर या देशामध्ये महिला लीडर्स प्रखरपणे बोलणाऱ्या असत्या, गॅस सिलेंडरवर बसणाऱ्या स्मृती इराणी नाही, तर गोल्ड मेडलिस्ट बायकांना रस्त्यावर लोळवून पोलिसांनी मारलं नसतं. आज आपल्या इथं
आपल्या इथं संगमनेर मध्ये घरात घुसून बायकांचे मंगळसूत्र तोडलेत. ती हिंमत झाली नसती जर इथं बोलणारा खासदार असता तर. इथं सगळे मुके आहेत. प्रस्थापितांच्या ताटाजवळ खेटराजवळ मांजर म्हणून बसणारे हे इथून उचला आणि हाकला. हे काय पार्सलची भाषा करतायत? अरे तुम्ही कुठलं पार्सल आहे तुम्हाला कन्फर्म माहित पण नाही. तुम्ही आज याच्या ताटाला, उद्या त्याच्या ताटाला, परवा त्याच्या ताटाला. काल हातात होते, आज कमळात बसले, परवाच्या दिवशी बाणाला गेले. तुम्ही काही कामाला नाही आले आमच्या. काय परिस्थिती आहे? वंचित बहुजन आघाडी उत्कर्षाताईच तुमचा उत्कर्ष करणार. काय सांगणार आजूबाजूच्या लोकांना? भाऊ आपल्याकडे पैसा नाहीये, 500 द्या, 200 मी ठेवतो, 300 तुम्ही घ्या, रॅलीला चला, असं नाही आपल्याकडं. उरलेली बिर्याणी खा नाही आपल्याकडं. जे काय आहे ते आत्मसन्मानाचं आहे, घामाचे, कष्टाचे, हरामाचं नाही, पाकिट मारलेलं नाहीये. आणि म्हणून आपला पैसा समजू जपून वापरा आणि जपून कार्यकर्ते जोडा. ऊन लईये, काळजी घ्या. पण जर उन्हात पडायचं नसेल तर आता उन्हात बाहेर पडा. तुम्हाला जर पुढे उन्हात पडायचं नसेल तर आता बाहेर पडा. लेकरं बाळ, माझे लेकरं बाळ तुम्हीच आहेत, मला लेकरू बाळ नाही. माझे लेकरं बाळ तुम्हीच आहेत. आणि माझ्या लेकरा बाळांसाठी जर तुम्हाला चांगला देश पाहिजे असेल, चांगला राज्य पाहिजे असेल, चांगला जिल्हा पाहिजे असेल तर या विधानसभेचा उत्कर्ष झाला पाहिजे का नाही? आणि मग कोणाला देणार मतदान? तुम्ही उत्कर्षताईच्या कुकरला बटन दाबणार, प्रस्थापितांची शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही. जय भीम. धन्यवाद ताई. ताई तुम्हाला जनतेच्या प्रेमाचा पाऊस पडत आहे, पण त्याही पलीकडे आर्थिक स्वरूपाचा मदतीचा पाऊस देखील पडत आहेत. आणि प्रत्येक सभेमध्ये ताईंना एक मदत येत असते. सुजातदादांना विनंती राहील, ताईंना विनंती राहील, या ठिकाणी BR कदम सर यांच्याकडून 51,000 रुपयाचं ताईंच्या प्रचारासाठी एक मदत आलेली आहे, ती ताईंनी स्वीकारायची आहे. त्यानंतर शिलाताई भालेराव यांची देखील मदत आहे. ताईंना विनंती आहे, शिलाताईंना स्टेजवर या. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. सुजातदादा आंबेडकर, तुम आगे बढ़ो. या ठिकाणी काही मान्यवरांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी होत आहे. दीपकजी पठारे शहर प्रमुख प्रहार, सुरेशजी खरात शाखा प्रमुख, निलेशजी बळवंत गुजर अध्यक्ष, सुनील मोकळ या सर्व प्रहारच्या संघटनेतले पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पक्ष प्रवेश सोहळा करून ताईंना पाठिंबा दिलेला आहे. टाळ्यांचा गजर करायचा आहे. यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उच्च शिक्षित लोकप्रिय अशा उमेदवार उत्कर्षताई रुपवते या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. उत्कर्षताई
सर्वप्रथम ज्या सर्व महापुरुषांच्या कार्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी सन्मानाने जगत आहे, त्या सर्व महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करते। शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार म्हणून आपली ही विजय संकल्प सभा घेत असताना आपल्या सगळ्यांचे युवा नेतृत्व आदरणीय सुजातदादा आंबेडकर आज आपल्या या कोपरगाव नगरीत आले आहेत। दादा, संपूर्ण कोपरगावकरांच्या वतीने आणि शिर्डीकरांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करते। एक ऊर्जा, एक जोश जो दादांना बघून आपल्या सगळ्यांमध्ये संचारला आहे, विशेषतः जे सगळा युवा वर्ग जो इथे प्रचंड संख्येने उपस्थित आहेत, मला वाटतं दादांची जी क्रेज आहे ती आता महाराष्ट्रात आणि भारतामध्ये प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वाढतच जाते। आणि हे होण्याचं कारण आहे, रक्त तर आहेच भीमाचं, पण कृती आणि वाणी ही पण तशीच आहे। युवकांच्या प्रश्नाबद्दल पोटतिडकीने बोलणारा, युवकांच्या बाजूनी भांडणारा, सगळ्या समाजांच्या प्रश्नांवरती तिथे जाऊन त्या समाजाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणारा महाराष्ट्रातील एक बहुजनांचा नेता म्हणून आम्ही सुजातदादांकडे बघतो। दादा, ही निवडणूक जेव्हा आम्ही लढायला सुरू केली, खरं तर आपल्यालाही माहिती आहे माझा प्रवास कसा राहिला। पक्षप्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी जाहीर झाली, पण माझी उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून विकिपीडिया सारख्या वेबसाईटनी मला घोषित करून टाकलं होतं। माझ्या एका मित्राने तो स्क्रीनशॉट पाठवला आणि मी प्रश्नात पडले की एखादी वेबसाईट जी जगमान्य आहे, विकिपीडिया, त्याच्यावरती आम्ही पक्षप्रवेश करण्याच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून कसं काय जाहीर झालं। त्याचं एकमेव कारण होतं, जे मी मागच्या सभेतही बोलले, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसोबतचा एक फोटो जो व्हायरल झाला आणि सगळ्या जनतेमध्ये त्याची जी एक प्रचंड असं स्वागत झालं, त्याचंच कारण होतं की तो माझं नाव हे अधिकृतपणे जाहीर व्हायच्या आधीच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून सगळ्यांनी एक पसंती दिली, एक कबुली दिली। आपण आणि समोरचे यांच्यामध्ये काही बेसिक फरक आहे। काही मुद्द्यांवरती आपलं प्रचंड दुमत असू शकतं, काही मुद्द्यांवर आपण ठीक ठीक दुमत असू शकतं, पण जेव्हा लढाई स्वाभिमानाची आहे, जेव्हा ही लढाई अस्तित्वाची आहे, तर मग तडजोड करण्याचा प्रश्न उगवत नाही। आणि हीच हिम्मत, हाच इरादा घेऊन मी ह्या एका नवीन पायवाटेवरती निघाले आणि जो प्रचंड एक पाठबळ, प्रेम आपण सगळ्यांनी मला दिलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते। आपण ही निवडणूक लढत असताना वारंवार बघत आहे की जे प्रतिस्पर्धी आहेत ते पण काही मुद्दे बोलत आहेत आणि आपणही काही मुद्दे मांडत आहोत। मी वारंवार सगळ्या कार्यकर्त्यांना ही विनंती केली की आपण वैयक्तिक टिप्पणी न करता आपण या लोकसभा मतदारसंघासाठी काय करू शकतो हे अगदी छाती ठोकपणे सांगावं। आपण जेव्हा दुसऱ्यांना सांगू की आमच्या ताईला मतदान करा, तर आमच्या ताईला मतदान का करा हे आपण त्यांना पटवून देणं गरजेचं आहे। आणि त्यासाठी आपण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये एक उत्कर्ष पत्र जाहीर केलं। सुजातदादा स्टेजवर येताच मला म्हणाले की तुमचं मॅनिफेस्टो कुठे आहे, मी ऐकलंय त्याच्याबद्दल। दादा, मी आवर्जून तुम्हाला सांगेन की सगळ्या मुद्द्यांमध्ये आपण काय करू शकतो ह्याचं एक थोडक्यात मांडणी आपण त्या उत्कर्ष पत्रात केलेली आहे। त्याच्यामध्ये शेतकरी असो, महिला असो, दळणवळणाचे आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न असो, युवक युवती, शिक्षण, मागास घटकांचा विचार, पर्यटन आणि मूलभूत पायाभूत सुविधा या सगळ्या विषयांवरती आपण आपल्या उत्कर्ष पत्रामध्ये बोललो।
त्याच सभेमध्ये मी दोघही उमेदवारांना ओपन चॅलेंज दिलं होतं, तुम्ही सगळे होता त्या सभेसाठी, की तुम्ही एका विचारपीठावर या, आमने सामने हो जाए थोडासा. पण हिम्मत दाखवली नाही कोणी. आणि काय केलं, एक दगड भिरकवला जो माझ्यापर्यंत तसा पोहोचला नाही. पण गाडीचं नुकसान जे झालं ते बघून मला एवढंच लक्षात आलं की समोरच्यांची आता फाटली आहे. असे शब्द मी वापरत नाही, पण आता डोक्यात माझ्या पण तिडीक गेली आहे. आणि एकदा सटकली ना तर मी कोणाचं ऐकत नाही. माझा नवरा इथे उभा आहे, त्याला विचारून घ्या. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मुद्दे मांडतोय. आम्ही म्हणतोय आमच्या युवकांच्या हाताला काम द्या. विरोधक म्हणतात आम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होतो. आम्ही ऐकले मोदीजींचे जुमले, ऐकलेत ना सगळ्यांनी? आल्या का नोकऱ्या 2 कोटी? कोणाला मिळाली नोकरी सांगा नवीन? काय आलं? 4 वर्षाचा अग्निवीर, म्हणजे काही इन्स्टॉलमेंट मध्ये नोकऱ्या देणार आहे आम्हाला. आम्ही मागतोय नोकऱ्या, तुम्ही आम्हाला अग्निवीर देताय. आम्ही तुम्हाला आमच्या बेरोजगारीबद्दल विचारतोय, तुम्ही आम्हाला अग्निवीर देताय. युवकांसाठीचे असणारे सगळे प्रश्न घेऊन जेव्हा आम्ही भूमिका मांडतो तेव्हा तुम्ही आम्हाला काय म्हणता की तुम्ही बी टीम आहात. मी मागच्या सभेतही म्हटलं आम्ही आहोत बी टीम. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची टीम आहोत, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांची टीम आहोत. आणि छाती ठोकपणे सांगतो आम्ही हे. काय अधिकार आहे तुम्हाला आमच्यावर आरोप करायचा सांगा मला? जे उमेदवार डोक्यावर घेऊन तुम्ही नाचताय ना ते सगळे 10 पक्ष फिरून आलेले तुम्हाला चालतात. तेव्हा तुम्हाला संविधान वगैरे काय आठवत नाही. हेच भाऊसाहेब वागचोरे 2019च्या निवडणुकीमध्ये 3रा कॅन्डिडेट अपक्ष उभा होता की नाही होते? होते की नाही होते? मग तेव्हा त्यांना बी टीम नाही म्हटले. मग आमच्यावर आरोप कशाला करताय? तेव्हा त्या भाऊसाहेब वागचोरेंना रसद कोणी पुरवली हे या जनतेला माहिती आहे. त्यामुळे असे आरोप आता खूप जुने झाले. काहीतरी नवीन शोधून काढावं विरोधकांनी आणि थोडंसं आणखीन काहीतरी इनोव्हेटिव्ह आरोप आमच्यावर करावे, म्हणजे आम्ही उत्तरही देऊ त्याला. या निमित्ताने सांगू इच्छिते, युवकांच्या प्रश्नांबद्दल बोलत असताना दादा आमच्या या भागामधले बरेच युवक हे एमपीएससी, यूपीएससी, तलाठी परीक्षा या सगळ्यांमध्ये उतरलेले होते. पेपर फुटीमुळे 2-3 पेपर फुटीमुळे जे नुकसान आमच्या भागातल्या युवकांचं झालंय ते प्रचंड मोठं आहे. त्या युवकांच्या मागे जेव्हा आम्ही पाठीशी उभे राहतो तेव्हा हे समोरचे लोक तिथून गायब झालेले असतात. त्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी झाली. देवेंद्र फडणवीस साहेब आज आले होते कोपरगावला. त्या इन्क्वायरी कमिटीमध्ये काय झालं, काय निष्कर्ष निघाले, काय त्याच्यातून कळलं हे कोणाला माहिती आहे का? इथे सगळा दिखावा आहे, काहीच झालेलं नाहीये. आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम फक्त ह्या इथे नेत्यांनी सुरू केलेलं आहे. माझी अपेक्षा होती खरं तर जो काय हल्ला आपल्यावर झाला, अशा हल्ल्याला काय आपण भीक घालत नाही, पण जो काय हल्ला झाला महिलांच्या एकूण प्रश्नावरती एरवी बोंब उठवणारे सगळे, आम्ही महिला सबलीकरण आणलं याची थाटीठोकपणे सांगणारे सगळे, तुमच्या जिल्ह्यातल्या मुलीवरती तिच्याच तालुक्यामध्ये दगडफेक होते आणि आमच्या जिल्ह्यातील एकही नेता निषेध व्यक्त करत नाही. हे किती मोठे दुर्दैव आहे. तो हल्ला माझ्यावर होता का? तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धडपड करू पाहते. तो हल्ला त्या प्रत्येक स्त्रीवर होता जी काहीतरी राजकीय भूमिका घेऊन लोकांसाठी काम करू इच्छिते. तो हल्ला काय उत्कर्षावर नव्हता, तो ह्या विचारधारेवर होता की स्त्री आणि पुरुष समान आहेत. पण जसं मी म्हटलं की समोरच्याचे जरा शिट्टी वाजली आहे आणि आपल्या कुकरच्या तापमानामुळे त्यांना आता चटके लागायला सुरुवात झालेली आहे. त्याचं सर्वात पहिलं उदाहरण होतं ती दगड. काल संध्याकाळी साकूरमध्ये एक सभा होती दलबदलू साहेबांची. ती साकूरची सभा जरा फ्लॉप झाली. माझी सभा आहे, मला बोलू तर द्या. त्या सभेमध्ये लोक जमली नाही
जाताना त्यांच्या जमावानी माझा फ्लेक्स पाडून फेकला. माझा फेकला मला दुःख नाही, अजून 1000 फ्लेक्स लावायची ताकद आपल्यामध्ये आहे. त्या फ्लेक्सवरती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो होता, याची पण त्या मूर्खांना लाज वाटली नाही. आणि हे जर आपण ऐकून आणि बघून शांत बसणार असो आणि तरी पण संविधान वाचवण्याच्या गप्पा आम्ही मारतो, ज्या बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं त्यांच्या नातवाचे फोटो फाडायला आम्ही करत नाही, याचा बदला आपण घेणार की नाही घेणार? घेणार की नाही घेणार? तो बदला आपल्याला मारपीट करून नाही, फ्लेक्स फाडून नाही, दगड मारून नाही, काय करून करायचंय? एकदम. आज या सभेला येताना माझ्या मनात एक प्रश्न आला. नक्कीच जेव्हा हमला झाला तेव्हा मी पण घाबरले होते, पण मी विचार केला नंतर की 2018 मध्ये आधी बाबूजी गेले, त्याच्यानंतर 8च महिन्यात माझी आई गेली. तुम्ही सगळ्यांनी त्या दुःखामध्ये माझी साथ दिली. पण सुजातादा, मी हा विचार केला की ह्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं? आई वडील गेले, त्यापेक्षा वाईट अजून माझ्या आयुष्यात काय होऊ शकतं? जास्तीत जास्त तो दगड आत आला असता, मला लागला असता आणि काहीतरी इजा झाली असती. तो विचार करून मी जर घाबरून घरी बसले तर आयुष्यभर जे मला माझ्या आई वडिलांनी शिकवलं ते मी मातीत मिळवलं असतं. म्हणून दुसऱ्या दिवशी दुपारीच आम्ही आमच्या कामाला परत लागलो आणि जो कट रचला गेला होता की ही कुठेतरी घाबरून जाईल, ही कुठेतरी बसेल घरी, ही शांत होईल, आमचे सगळे कार्यकर्ते दादा डबल जोमाने आता कार्यक्रमाला लागलेले आहेत आणि यांचा आता करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आजच्या या सभेमध्ये येत असताना हा विचार अजून एक आला की हे सगळं का होतंय? आपण कुठे चुकतोय का? वैयक्तिक टीकाटिप्पणी तर मी कधी केलेली नाही. हे ह्यासाठी होत आहे कारण समोरच्याला आता कळून चुकलं आहे की आपण हारण्याच्या परिस्थितीत गेलेलो आहोत आणि ही नारी त्या दोघांवरती भारी पडलेली आहे. त्यांच्या पायाखालची जमीन कुठेतरी आता सरकलेली आहे आणि त्यामुळे हे हल्ले होतात. पण अशा हल्ल्यांना घाबरणारी ही सावित्रीची लेक नाही, अशा हल्ल्यांना घाबरणारी ही जिजाऊची आणि रमाईची लेक नाही. कारण तिच्या पाठीमागे हे सगळं जनता, हे सगळे भाऊ, हे सगळ्या बहिणी एकदम छाती ठोकपणे उभे आहेत. सगळे समाज आपल्या सोबत आहेत दादा. तुम्ही याच्या आधी अनेकांनी इथे भाषणं केली. मराठा समाजाचे अनेक युवक आमच्या सोबत आहेत. मुस्लिम समाजाचे अनेक संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत. ख्रिस्ती समाज असो ते मोठ्या संख्येने सोबत जोडले गेलेले आहेत. ओबीसी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत. आदिवासी समाजाचे अनेक घटक जोडले गेलेले आहेत. प्रत्येक समाज घटकाला पुढे आपण एकत्र नेण्याचा प्रयत्न करत आहोत. ते करत असताना काल एक खूप सुखद अनुभव झाला दादा. महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे आदरणीय कपिल पाटील सर, आमदार कपिल पाटील, शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत ते, त्यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नाकारून या उत्कर्षाला त्याचा पाठिंबा जाहीर केला. आणि कपिल पाटील सर एकदम सरळ बोलले, आमचा पक्षाला विरोध नाही, महाविकास आघाडी सोबत आम्ही आहोत. छत्रपती शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा दिला, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना आम्ही पाठिंबा दिला आणि तिसरा मतदारसंघ जिथे त्यांनी पाठिंबा दिला तो शिर्डी लोकसभा मतदारसंघ. कारण जे लढाई संविधान वाचवण्याची, ही लोकशाही वाचवण्याची उत्कर्षाताई लढू शकते ते हे भाऊसाहेब वागचौरे लढू शकत नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या सोबत नाही आहोत. हे सगळं करत असताना अनेक गोष्टी आपल्या सोबत आहेत. अनेक गोष्टींवरती आपल्याला एक मोठा संघर्ष करावा लागतोय. साध्या भोंग्याच्या गाड्याची परमिशन काढायला पण आम्हाला संघर्ष करावा लागतोय. पण आम्ही सगळे संघर्ष करणारी मंडळी आहोत, त्यामुळे अशा छोट्या मोठ्या संघर्षाला काही आम्ही घाबरणार नाही. पण येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला जे काम सगळ्यांनी एकजुटीने करायचंय, एकत्र येऊन करायचंय, ते आपण विसरता कामा नये. आपलं चिन्ह काय आहे? कितव्या नंबरला आहे? कितव्या नंबरला? मतदानाला किती वाजता जाणार आहोत आपण? किती वाजता? आणि बाकी समाजांना नेणार आहोत ना सोबत?
आपल्याला ह्याच प्रकारे बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी ही जी लढाई आपण लढत आहोत ती आपल्याला अखेरपर्यंत लढायची आहे. कुठल्याही आमिषाला आता येतील हळूहळू उद्या परवामध्ये कत्तल की रात, आपल्याला माहिती आहे ती सगळं. कुठल्याही आमिषाला कुठल्याही गोष्टीला बळी न पडता घ्यायचं असेल तर घ्या, त्याच्यात माझं काही म्हणणं नाही. पण मतदान फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीला आपण करणार आहोत. हेच या विजय निर्धार सभेच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी निर्णय करून जायचा आहे. जाता जाता दोनच मुद्दे मांडेन आणि थांबेन. आपण ह्या सगळ्या लढाईमध्ये लढत असताना आपण सगळ्या लोकांना जेव्हा एकत्र घेऊन जातो तेव्हा अनेक प्रश्न आपल्या समोर आवासून उभे असतील. बूथ लावायची पाळी येईल, तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. गावागावामध्ये आता गाव पुढारी पण जरा दडपशाही करण्याच्या वाटेवर असू शकतात. एक संदेश आपण सगळ्यांना द्यायचा आहे. दर इलेक्शनला, मग ते ग्रामपंचायतचा असो, सोसायटीचा असो, आमदारकीचा असो, आम्ही तुमच्या सोबत ठामपणे उभं असतो की नाही? आता ह्या वेळेस तुम्ही आमच्या सोबत उभे राहिलात तरच पुढच्या वेळेस तुमचा विचार आम्ही करू, अन्यथा आम्ही पण आमचा स्वतंत्र मार्ग घेऊ शकतो हे ठणकावून सांगायची आता वेळ आलेली आहे. आपल्या या सगळ्या माहोलमध्ये ज्या प्रकारचं प्रेम, दादा काल रात्रीची सगळ्यात शेवटची बैठक ही आम्ही नेवासाच्या सर्वात टोकाच्या गावाला रात्री 12:30 वाजता केली आणि 250 ते 300 पुरुष आणि महिला तिथे उपस्थित होत्या. या प्रकारचं प्रेम आम्हाला जे मिळत आहे तेच कुठेतरी आपण 100% विजयी होतोय याचं एक प्रतीक आहे. आणि हाच विश्वास आणि हेच प्रेम पुढे नेत आपल्याला हा सगळा मतदानाचा कार्यक्रम घडवून आणायचा आहे. एवढंच सांगीन, ये थोडे बौखला गए है ना, खलबली मच गई है, बदहवासी छाई है, सिंगल पॉइंट एजेंडा है कि कैसे हमारी एकता को तोड़ा जाए. अरे भाइयों, करारा जवाब मिलेगा की नाही मिलेगा? आपण सगळे उपस्थित झालात, आपले मनापासून आभार मानते आणि थांबते. जय भीम, जय शिवराय. यानंतर ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट बघत आहोत, युवकांचा बुलंद आवाज, युवकांचे प्रेरणास्थान, राष्ट्रीय युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर. सुजात दादा आंबेडकर, तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. अरे भावांनो, इकडे लोक म्हटली आपण दमदार आहोत, ताकद येते, एनर्जी येते. 4 फुटाचा स्टेज आहे, इथपर्यंत आवाज नाही येत. दिल्लीच्या लोकांपर्यंत खाक आवाज जाणार आहे तुमचा. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो. येऊन येऊन येणार कोण? येऊन येऊन येणार कोण? एक नंबर. आता वाटते ना आपल्या कोपरगाव मध्ये सभा. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय उमेदवार उत्कर्षाताई, आणि नुसतंच उमेदवार नाही, फिक्स खासदार उत्कर्षाताई, तसेच वंचित बहुजन आघाडीचे 2 मुलुक मैदानी तोफ आणि फायर ब्रँड लीडर दिशा पिंकी शेख आणि तय्यबबाई जफर, वामन दादा, सुरेश शेरके सर, तसेच जिल्हा अध्यक्ष विजय दादा आणि इथे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.